तू ना खावा ना का आमच्या तडे लगीन बिगीनचे का वत नाही घर जात नाही. वय तुला 1 रुपया दिवसून मी वय जावे घर. नाही मला 1 रुपया काय लागा नाही जाय वय. तुला काय माहिती तडे कितल्या भारी भारी भाज्या खावायला भेटतीस माहितीच का. का बरं घर बुक्यारास का रे तू. घर नाही खावायला भेटतस का तुले भारी भारी भाज्यावाला. घर जास का थांब तू बापले नाव सांगस मी थांब दर. उज्जी माती जायला तू आते. थांब दर तू चालते घर जरा असा चाल. माय रीना ताई तुम्ही काय बकरी द्यायला जाण तयारी घेऊ माय. ओ माय मग रांधाय घे म्हणतो चला ते माणसेच ना पंक्ती बट्टीन भाकरी दियस म्हणतो मग वाडे देतील नाव माय मग भाजी भाकर ते असं नंतर जासू माय म्हणतो जेवायला तर डेबी काय गंजीत वा बेटा गंजीत पाहुण्या बिवण्या वडणार तोडणार मग काय गर्दी करू म्हणतो. पण गुड्यान पप्पा ते जाय राहतात ना म्हणतो जेवायला उष्ट तोंड करायले मग म्हणतो चाल माय पहिले जाण पहिले भाकर ते दियस म्हणतो. असं आहे का. थांब जरा ना माय मला बी उद्या ना म्हणे राहायचे. मग म्हणे बी देवाला जाईसू आणि मग जाते या चिंकीन पप्पा जातच का काय काय जाण पण मी अशी जेवाले मग जाऊच सगळेच भाकर द्यायला थांब जरा येऊ द्या ना मग. चला ना आखो दडे पंगत बटी जाई ना मग घर मा आखो ते मजानच वाटच नाही चांगलं नाही वाटच मग तिचे पंक्ती बटेल लादी आणि जेवायला जाव ते. नाही हो माय आज काही तडे घर मारी ना चढावणे शेतच तडेचे ना उजी अडचण वस म्हणे घरमा दाखल झालो मी लागस आणि उजी अडचण वस नाही. मग अक्कान त्याच बोलल्या होत्या त्या इसले त्या बाई इसले म्हणे तुम्ही आटे काय बिन काम नाही गर्दी करतीस हो म्हणे. आता कसं बिन भाऊ बुन की सावटे लागस बडा माणसे बिन बाया बिन गणच गर्दी होईलास आखो पाहुण्याने आल्या मग मजा नकल टाकी द्यायचे तस आणि म्हणतो बिन मी दक्क बरं संध्याकाळले म्हणतो आडे जेवायला बसतीन गड्या आज पाहिन. चांगलंय उलट मन मोके वाडा तोडाले त्याले बाईन जात कशी मग जेवण करीन थोडशा गप्पा गुप्पा करायला बी बसतीस ना मग असं. माहिती बोलतो भारी कर गड्या. कारण की कसं आज 2-3 रोज शेतच अजून इथला दिन आणि एवढंच गोरी लागस ना माय त्या माको सोपान सापान ती देल शेतच त्यास नाही मग कितले जागा आटकी जा चांगलं घेते खरंच आणि ना अशी बसकनी भाकरी देवा जाण सुद्धा मजानच वाटे माय चांगलं घेते खरं अंगल मा बसाडते ना जेवाले. तुमले खरं सांगताय ते माणसं असा घर मा बटेल लायत ना बिन जेवाले ते म्हणा असं वाढाल सुद्धा चावना जीव वय असं होई जाय माय कोणले पाय लाग जाई का काय कोणा हातवर सांडायचे का काय असं जीव वय माय म्हणावाला त्यामुळे असं वाढा ना ते जीव वय नाही म्हणावाला. बिन खरंच ना. ना करत ना गण वाटे माणूसले की थोडस थांबूत बा थोडं आवरून निवरू लागत अशी पण मला बी तेच वाटे माय त्यामुळे मी बी काय कालीन ते थांबलोच नाही. तेच नाव आहे मग नाही ते बटावशी माणूस थोडस का नाही. चला मग बस टाइम होई जाई मग आखो माणजेस ना पंक्ती उठी जातील बाया बटी जातील. तुम्ही मंगळवार वाटीत देखील येतात ना बटी येत का काय अशी. हो माय आमना मंगळवार वाटीत जगवत मी कवच नकल ठाणे टाकायचा आला तो या पोरे बारे जिरांत दाखल आणि त्याच्यानंतर लगे बा माणसे बटान तयारी होती मी मरत जाते बाया सुद्धा बटी घ्या होती जेवाले मग अशी करूत ना नाही ते भाकरी दिले जाते तर त्या जेवण करायची लागत ना काय आखो घडी घडी येन जाय माय. मग तुमनं घर काय कामशे का. नाही वा माय काम बिम काय निशे घर पण म्हणतो काय आखो इथला टाइम जाय ना बटो बातडे पण जाऊ द्या माणसे जरी उठी जायला तिने बाय असं नंबरचे ना मग काय थांबेल सुत मग जाऊ द्या. जेवण करायची सुत खरं शेती बी येन जाय काय. मम्मी मला बी लय चालना मला बी लय चालना इथली काय बारी भरत तुला नाही सांगा ना मी लामन बंद कर बर का दट्टेल पण सोडी दे तू आते. बोलता विचारणार तू दट्टेल काय वे घेऊ माय. का बोले रे ना त्याला काय वे घे. माय ताई दखा ना तटे काय लगीन से का मौत ना घर से ना मर जाय जो निस लामन लाय रे ना मम्मी माले बी लय चाल. मग तटे काय शुभ कार्य शे का माय दुकाटाना तोंडे जेतरे दकोते मग जाऊ दे माय मग काय लेकरून जायचे येऊ देऊ का काय वय ना आता मग चिंकीन त्या बड्या पुरी यामा जीवन ते कुलताने टाकेल होतात ना बडाच ना पहिले जीवन त्या काय करतीस मग आते बाका सुद्धा दिल निवती मला तर कशीच वाटे पण माय म्हणत जाऊ दे नादान लेकरूचे समजिली ती या माय येतच मग पोरे मग काय नाही हो माय मग तुम्ही काय बी सांगते तो काय दाखला रे ना का ते मग नावे ठेवतीन बडा बाया मग अरे नानी काय वयन लाय का नाही ना मोठा पोऱ्या उन्हा संगे शेपूट ना आहे मग
हा जाऊ द्या माय, मग काय करते साते येऊ द्या का मग तोकडे कर माई बाहेर ना बाहेर जेवण करीन निघी जाऊ देऊ का माय. मी दोनच जणली बाकरले शे आम्ही मग माल काय माहिती होतं तड्यातला खेळ करावं राहते मग जाऊ देऊ का तोकडे इथलं माप ना काय जाय मग आणि काय द्यायचं काय रांधे निरास का चलाऊ का. हा लयस बाकरलयस जाऊ तापून देऊ. हा वा मग जा जल्दी जा आणि लई या माय मग बाकर, कारण कसं टाइम होई जाईल मग आणि जीस नाही सुद्धा मग ने मग दारण दुरण लई काय तिकडे जात नाही चक्कर मारायला. हा चालेल ना मग तुम्ही लई दारण बिरण. हा काय नाही माय गुलबेन पप्पा शेतच घर ही लागतील द्या ते जेवाले. हा चला मग तिथला मापून जाऊ बाकरले. हा चला चला. नाही मग या ताई तिसरे बसाडी ना आपल्या बसाडी ना. हा मग आपण काही पाहुण्या होतात का मग त्या दुसऱ्या पाहुण्या बाईसले बसाडो ना मग यायनी बाईने पहिले बसाडो ना माहीच नाही बी जाऊ देव माय ठगू मग आडे का लगीन शे का. हा माने पान म्हणे मग जाऊ दे मग जिले उका. त्या बी वा बेटा कशी आहे पटकरी आवरीस मुके वारा मागे राहतीस ना मग असं आता माणसे बट्टे बाहेर बाकी गरमा बटाडीस मुके करा मागे राहतीस लाईट टाकू चालली जात असं. हा ना पण ते चांगलं नाही वाटत समाय नाही ठगू मग इनकडे देखील सनीलाकडे. हा बिचारी दुखणी बाईशे हो माय बरं का. हा ती काय मागावणे दखील तिनकडे नेमन काय लागावी तर. हा ना तेच दखील ना मी म्हणते काय हा निला गाई लिया नाव माय काहीतरी ठेसा टुसा मागाडू का. हा दखिया पोरीने ठेसा वाढा नाही म्हणा तेवढी करेल होता नाव माय. हा थांब जरा मी बोलावं सांग जरा. नको माय ठगू नको नको मला काहीच नको, मला काही जेवण जात नाही मी. काय हो माय ताई तुम्ही बी कितला दिन दर्शात आते. हा सोडा ना ते तिसरा चौथा दिन नाही लागना. हा गंज आहे ना मग आता कितला दिन अशी करशात. जेवण सोडीच नाही काय माणूस परती लागावशे का. हा उका जेवा उका तांदरा मागाडच मी ठेसा मागाडच का व. हा योगिता लय नाव ठेसा बिसा लय ना आटे ठेसा लय नीला गंज आहे आते कितलं मन नाही लावशी. हा जेवण बिवण करले जाय माय मग काशी ते उभी राहशी ना मग आणि तुला भाऊ अंडोसले त्याचे कोण देईल दे मग तू अशी करशी ते जेऊ का मग काय माय बडी घेत जेवाले. हा मग माय बटी गुना मग ना इसनी पाहुण्या पैराव दिना पहिले आमने जेवाल बैठाडी ना बसा म्हणे तुम्ही म्हणे. हा असं का चांगलं घेऊ माय चांगलं घे लाईन बी दको खे करस. हा त्या बी एक जण मिटाळा मागे होती ना मग चांगलं वेळ घे. हा तेच ना लय शोभा हरी ना काय भाजी शेतून घरनी लय आधी जरा वानगी. हा ल्या ना माय कडी करी आणेल शे मी. हा ल्या मनी बी वालने शेंगासनी भाजी शे माय ल्या. हा असं शे का. हा द्या माय आमने जरा वाडी द्या आणि द्या भाकरी द्या घरमा त्या बाया बड्या दी देतीन वाडी बडी देतीन भाज्या माणसेसले बाहेर वा. हा चालेल नाही म्हणतारी ना कधी जाई राणी ना ते ठेसा नाही सांगितले दपना माय इथं मोठा ठेसा करेल शे आणि वाडाल विरायत नाही ते मग लवते वयते. हा दिदाडस का दिदाडस आत्या तुम्ही काय तोंड उधारी बटण्या. हा नीला आत्या माय मग काय आत्या काय मन लावती सुका पिकेल पान होतं जागल चांगलं वेळ घेऊ का मग हालवतात उलवतात काय करते चांगलं वेळ घे ना जाऊ का मग. हा हो माय आत्या असे ताटेवर तोंड उतारे बटोनी बरं मग आज 3-4 रोज वेळ घ्या कितलाही करशात उका जाऊ का लयच मी थांब जरा आखो दुसऱ्या भाज्या बी लयस आणि खिचडी बी लयस जरा. हा मला खिचडी बिचडी काय लावू नको भाकर होईते लय मनावरी काय ते पोळी चावाय राहिली नाही भाकर लवे कोणा घरनी होईते. हा लयस चला ताई चला मग आपण लय येऊ त्या वाढणं लाव जरा असं बाहेर माणसे बटेलचे हात धरीस वाढाल बी कोणी नाही शे. हा ना मग एकदा काय ना इसनी आज एकच ना बडे पंक्ती बसाडी नेत गरमावीन बाहेर मी वाढाले किती तनात विरायनी माहितीये का. हा असं का ओ माय पहिले बाहेर वाढ्या हो माय म्हणजे बाई तोंडेवरी मागवत नाही बरं. हा आपण काय बाईच जात घर तोंडेवरी मागली सुद्धा आयला यावं त्याला यावं असं होय. रीना शोभा पटकरी ठेवा मला ते माहितीच नाही ते बाहेर वाळा येताना त्याने विरायनी अशी ठेवा त्या आटे आम्ही लिहिलं सुद्धा जावा हो माय तेवढं पटकरी हात बोट लावला का माणसे अर्धा बुक्या चालणार जातील बरं. हा आम्ही आता तेच म्हणतो बाहेर घेऊनच म्हणताय ठीच नाही आता जाऊतच वाढाले. वा मग मोठ्या भाज्या येल होती ना जनतेना घरने त्या लई जा आणि वाडी यावा. हा चला मग ताई चला. हा चला. राम राम मंडळी, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलले सबस्क्राईब करा. जय खानदेश.